हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला नवीन माझ्या एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर चला आज आपण नवीन काहीतरी रेसिपी बनवणार आहे। तर चला मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलेले आहे। मी इथं घेतलेला आहे दुधी भोपळा, स्वच्छ धुवून पुसून घेतला होता आणि खिसायचा प्रयत्न करत होते मी, पण खिसायसारखं त्याला काहीच नव्हतं, कवळा होता तो खूप। तर बघा आता मी पाठीमागचं समोरचा टोक काढून घेतलेला होता याचा आणि बघू शकता तुम्ही आता ही खिसणी घेतलेली आहे, मी खाली ताट घेतलेला आहे। तर चला अशा प्रकारे आपण याला खिसून घेणार आहे। तर आपल्याला याला गोल गोल खिसून घ्यायचं, पूर्ण हिरव्याच आकारातलं, पूर्ण हिरवं त्याला पूर्ण गोल गोल आपण खिसून घेणार आहेत। तर तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे पूर्ण खिसून घेत आहेत, गोल 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 पूर्ण प्रकारे आपल्याला हे छानपैकी खिसून घ्यायचं। काळजी घ्यायची हाताला लागलं नाही पाहिजे, ह्या प्रकारे आपल्याला खिसायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मी गोल पूर्ण साईडचं खिसून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी पटकनच पाणी टाकून घेणार आहे, कारण की हे बघा इतकं छान खिसून घेतलेलं आहे मी, जाडसर खिसणी होती माझ्याकडे। तर चला आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे, कारण की दुधी भोपळाना पटकन काळा पडतो, म्हणून मी लवकर पाणी टाकून घेतलेलं आहे। यामध्ये एक बाऊल घेतला, त्या बाऊलमध्ये मला जे कालवायचं होतं ना, मी त्या बाऊलमध्ये सगळं घेतलं मी ते पूर्ण धुवून स्वच्छ। तर बघू शकता तुम्ही यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे पहिले, आणि हे खाण्यासाठी खूप छान असतं। नंतर मी 1 चम्मच तीळ टाकलेले आहे आणि अर्धा पाऊण चम्मच मी मीठ टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता तर ह्या प्रमाणात मी हळद, मीठ आणि तिखट टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता तर तिखट पण मी तुमच्या तिखटानुसार तुम्ही तिखट टाकू शकता, असं काही नाही। गव्हाची वाटी भरून 1 पीठ घेतलेलं होतं मी, आणि इथं घेतलेलं होतं मी 1 हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं होतं 1 वाटी भरून, दोन्ही सोबतच सारख्याच वाट्या घेतलेल्या होत्या मी। तर चला आपण याला छानपैकी आपण याला कालून घेणार आहेत, आणि कालून घेतल्याच्या नंतर याला ना कमी प्रमाणात पाण्याचा वापर करायचा, कारण की हे वल्ल पण होतं आणि दुधी भोपळ्याला खूप पाणी सुटतं। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे। नंतर मी यामध्ये ना गोळा घेता वेळेस थोडंसं कोथिंबीर बारीक कापून कट केलेली आहे आणि टाकलेली आहे यामध्ये कालून। तर तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही दुधी भोपळा हा खाणं खूप गरजेचं असतो। छोट्या मुलांना, मोठ्यांना दुधी भोपळा खायचा, त्या दुधी भोपळ्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं। तर हे वडे नक्की बनवायचे आपण, कारण की याच्यामध्ये आवडीने खाल्ले जाते। आणि जे दुधी भोपळा न खाणारे आहेत ते दुधी भोपळ्याचं हे आवडीने खातात वडे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सगळे गोळे करून घेतले होते, आणि मी ना तेल लावून घ्यायची थोडं थोडं हाताला, कारण हे चिटकतात, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ असल्यामुळं दोन्ही मिक्स असल्यामुळं ते हाताला चिटकतात। तर याची काळजी घ्यायची, तुम्ही थोडंसं पिठाचा हात किंवा तेलाचा हात लावून घेऊ शकतात। तर तुम्ही याला ना बेलण्यानं न लाटायच्या ऐवजी तुम्ही याला हातावरती चिपटी करून घेऊ शकतात। मी हाताला पीठ लावून घेतलं आणि दोन्ही हाताच्या मध्ये दाबून त्याची चिपटी बनवून घेतलेली आहे छानपैकी, आणि ही खूप छान फुलती पण आणि कुरकुरीत होती खूप छान, आणि मुलंही आवडीनं खूप खातात। माझी मुलगी भोपळ्याचं काहीही खात नाही, आणि आमच्या घरात भोपळं जास्त खातच नाही। तर मला असं वाटतं की सगळ्यांना छान प्रोटीन असावा सगळ्यांना। बघा तुम्ही इतके छान मी कुरकुरीत असे छानपैकी आपले वडे तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता तर किती छान आपले वडे झालेले आहेत। तर सगळ्यांना प्रोटीन भेटण्यासाठी तुम्ही हे वडे नक्कीच करून बघा। चला तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला परत भेटूया काहीतरी नवीन घेऊन।